नमस्कार, मी राज, आपला मित्र शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांपासून पुन्हा गायब होतो आणि माणसाला थोडंसं प्रॉब्लेम येतो, कारण माझ्या चॅनलला खूप दिवस झाले आणि ते चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला माहीत आहे. आपला सबस्क्रायबर पूर्ण तर केलं आहे, कारण एक गोष्ट पूर्ण झाली आणि एक गोष्ट बाकी आहे. त्याच्यामुळे चॅनलवरचा जो रिस्पॉन्स आहे तो बी कमी भेटायला लागला आहे आणि तब्येत आता साथ देत नाही आहे. आयुष्य खूप छोटं झालेलं आहे, टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. आयुष्य खूप छोटं झालेलं आहे, टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. त्यामुळे उरलेलं आयुष्यसुद्धा चांगलं माझ्या व्हिडिओमध्ये राहील हे आहे. त्यामुळे काय होतं, तब्येत खूप खालावत चालली हो. कारण खोकला, सर्दी असं बरेच आजार तर आपल्याला अटॅक करून काही मिनिटातच आपल्याला बिमार पाडताय. वातावरणामध्ये खूप मोठा बदल होतोय. काही दिवसांपासून खूप थंडी वाजायची, आता खूप टेम्परेचर वाढलंय. मी त्यावेळेस एक व्हिडिओ काढला होता की प्रत्येक ऋतूला आपण शिव्या देतोय, पण प्रत्येक ऋतूसाठी मजबूत होत नाहीये. हे माझ्यापासूनच मी तुम्हाला सांगतोय. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण लय दिवसांपासून ब्लॉग पाहिला नाही, त्यामुळे आज आपल्या शेतीचा आणि बाजरीचा फेरफटका आपल्याला मारायला दाखवणार आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बोर वाटतो, त्यामुळे तुम्ही पाहायचा नसेल तर नक्की नका पाहू. पण मी माझ्या लाईफ स्टोरी, माझ्या जीवनात, माझ्या आयुष्यात काय घडतं किंवा काय घडायला जातं याची एक छोटीशी ब्लॉग म्हणून आपल्यासोबत मांडत असतो, किंवा ही माझी एक आठवण म्हणून कंटिन्यू आपल्यासोबत राहते. तिची ओळख करून देणं तुम्हाला कठीण नाही आहे. ही आपली धन्नो, जिनं आपल्याला कठीण काळामध्ये सुद्धा साथ दिली. ती कधीच बदलत नाही. प्रत्येक वेळेस मालकाला पाहूनच मान हलवते. ती म्हणजे धन्नो. सोडलेला प्राणी असो किंवा फिरणारा प्राणी असो, त्यापैकी एक मांजर. ओळख नाही, काहीच नाही, पण एक छोटंसं प्रेम आपण मांजरीबरोबर केलं आणि तिला जीव लावला, तर ते पहा आज आपल्याला सोडून जायला सुद्धा तयार नाही आहे, झोपलंय. मित्रांनो, सध्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी पाणी. कारण टेम्परेचर साधारणपणे जवळपास 37च्या आसपास वाढतं आहे आणि जमिनीचं तापमान जर 37 जर चांगल्या प्रमाणात वाढत असेल तर जमिनीला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाणी लागतं आहे. आणि विहिरीमध्ये सध्या तरी जास्तीत जास्त पाणी नसल्यामुळे जमिनीलाही जास्त पाणी देता येत नाही. आणि आता ड्रीप काही गोष्टी त्यावेळेस काम करतात ज्यावेळेस त्यांची गरज असते. आता पिकांची वाढ झालेली आहे आणि पिकांना वाढ असताना त्यांना जास्त प्रमाणात पाणी लागतं आहे. त्यामुळे आज पाण्याचा खूप मोठा तुटवडा झालेला आहे. पण कसं तरी पीक वाचवण्यासाठी शेतकरी आणि बळीरा आपला शेती काचा आवाज आहे ना अजून पण बसलेला आहे. कारण सर्दीच अशी झालेली आहे. याचे दोन भाग होते. तर दुसरे